सागर. गावदेवी वडगर विरुद्ध गावदेवी अंजूर हा सामना आपण पाहतोय. गावदेवी अंजूर संघ ग्रामीण क्रिकेटच्या रँकिंग मध्ये सध्या नंबर 2 वर रँक करत आहेत. याही संघाने 3 चषक आतापर्यंत पटकावलेले आहेत आणि 1 चषक पटकावून आपण पाहतोय नंबर 4 वर रँक करत आहे गावदेवी वडगर हा संघ. आउट ऑफ भिवंडीमध्ये या संघाने 3 चषक प्रमोद पाटीलला पटकावलेले आहेत. तब्बल 6 चषक यंदाच्या हंगामामध्ये गावदेवी अंजूर या संघाने पटकावलेले आहेत. नुकताच आपण बघितलं स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक या संघाने पटकावला होता. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आतापर्यंत राहिलेलं आहे गावदेवी अंजूर या संघाचा. तर स्ट्रायकर फलंदाज अविनाश जी 23 अर्धशतके झळकावले गेलेले आहेत त्यामध्ये अविनाश याच्या अर्धशतकाचा समावेश आहे, ज्याने ते अर्धशतक झळकवलं. नेम क्लब खारबाव संघ विरुद्ध क्रिकेट फेस्टिवल ज्याला मी टायटल दिलं होतं स्वराज्य चषक खार्डीमध्ये 54 धावांची एका मॅरेथॉन खेळी पेश केली होती आणि सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रम आहे तोही गावदेवी वडगर संघाच्याच नावे. दर्शन आणि अविनाश यांनी तब्बल 88 धावांची पार्टनरशिपचा विक्रम यंदाच्या हंगामामध्ये प्रस्थापित केलेला आहे. तर बॅक टू क्रिकेट नाव पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. दोन्ही सलामीर मैदानात सज्ज झालेले आहेत. स्ट्रायकर अविनाश, नॉन स्ट्रायकर सागर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय कुणाल मुंडरे यांकडून. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषा बाहेर चौकार. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार. केला होता कव्हरच्या दिशेने चांगला खणखणीत असा दर्जेदार खासदार चौकार मिळतोय आणि संघाची धाव संख्या होते ती 4. यावेळी मात्र ऑन दी ऑफ चेंडू हवेत मिस टाइम फटका. चेंडूवाली क्षेत्ररक्षक होतोय, झेल पकडला जातो आणि पहिला फलंदाज बाद होतोय गावदेवी वडगर या संघाचा. नवीन फलंदाज दीपक पाटील येतोय. प्रमोद पाटील ग्रामीण क्रिकेटमध्ये जे 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकणारे फलंदाज आहेत त्यामध्ये दीपक पाटील याचा समावेश आहे. सर्वप्रथम हा कारनामा अजय भोईर यांनी स्वर्गीय दिनकर शेट ट्रॉफी भरुडे इथे केला होता. त्यानंतर नंदन पाटील ज्याला मी पॉवर प्लेचा बादशाह म्हणतोय, किंग ऑफ पॉवर प्ले, नंदन पाटील याने हा कारनामा केला होता. दुसरा फलंदाज ठरला होता. त्यानंतर तिसरा फलंदाज ठरला होता ते दीपक पाटील. तोच सध्या आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला येतोय. अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज कुणाल आपल्या संघाला. एक तुम्हारे एक हमारे 2 चेंडूंवर पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज अर्थात दुसरा फलंदाज बाद होतोय गावदेवी वडगर या संघाचा.
ट्राय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. केवळ एकच धाव, एका धावेनं स्वतःचं खातं उघडतंय फलंदाज मनोज. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 6. 6 लॉस फॉर द 2 विकेट्स. पहिलं षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचे षटक. क्षेत्ररक्षणाचे व्यवरचना आपण पाहू शकता. बहुत असे क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहेत. आचारसंहिता राजकीय भाषेत म्हणायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुणाल, या हंगामामध्ये कुणालने बेस्ट बॉलरचा अवॉर्ड 2 वेळेला जिंकलेला आहे. यावेळी मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. एक पाऊल पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता दीपक पाटील मार्फत. मात्र आपण बघितलं चेंडू आणि फलीमध्ये कुठलाही संपर्क झाला नव्हता. बरोबर, एक स्टेप आउट करण्याचा मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि विकेट किपर मध्ये हातामध्ये चेंडू जातोय. चांगला असं अपील केला होता, पण अपील फेटाळलेलं आहे पंचांनी. की ऑफ सक्सेस, विजयाचं सूत्र जर गावदेवी वडगर संघाचं पाहायचं झालं तर जेव्हा जेव्हा दीपक पाटील चांगली फलंदाजी करतोय तेव्हा तेव्हा गावदेवी वडगर संघ 80% सामने जिंकलेला आहे. की फ्लेअर आहे. यावेळी मात्र बिग ब्लो, बडी मछली जाल में फंसती हुई. डाके मात्र ओल्ड इज गोल्ड, विश्वास मात्र फिलिंग 11 मध्ये पाहायला मिळत नाही. आता मात्र दूरवर फैलवलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जी पाबंदी होती क्षेत्ररक्षणाची ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हटवली गेलेली आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षक अजूनही आपल्याला 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. बॅकवर्ड पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट थर्ड मॅन लाईक क्षेत्ररक्षक, इतर सर्व क्षेत्ररक्षक दूरवर खोलवर तैनात केलेले आहेत. अजित टेम्पल एंडकडनं पहिला चेंडूला स्वंग केलेला आहे. चेंडू जातो शिमारेच्या बाहेर, वाईड ऑफ मिड विकेट, षटकार. पहिल्या षटकामध्ये तर पहिला जो चेंडू हाताळला होता कुणालने एक जबरदस्त आगास केला होता. अविनाश एक चौकाराने खातं खोललं होतं. तसं त्याच पद्धतीने
आधी त्याच्या पहिल्याच चेंडूवर एक घनगती असा षटकार मिळतोय आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या होत आहे ती 12. अतिशय उत्कृष्ट षटकार डावल येतो आता मात्र आकार. धावसंख्या आपण पाहतो ती 12. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेट षटकार. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि कमबॅक करतोय गोलंदाज. एक तुम्हारे कामारे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होतोय राजू. मनोज याचे केले संपुष्टात. खरोखर एक जबरदस्त सामना चालू आहे. तो म्हणजेच गावदेवी अंजूर आणि गावदेवी वडगर या दरम्यान चालू आहे. धावसंख्या होत आहेत त्या 12. वीरतानाजी दापोडे संघाचा संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचा आहे. त्यानंतर अष्टनायक ठाकूरवाडा संघाचा संघनायक आपणही टॉस साठी यायचा आहे. यावेळी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी सरळ चेंडू निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू हाताला जातोय अजित डाके याच्या मार्फत. कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर एक षटकार खाल्ल्यानंतर जबरदस्त वापसी करतोय अजित. यावेळी मात्र अगदी खोदून काढलेला फटका. मिडऑन क्षेत्रामध्ये डीप मिडऑनला चांगले क्षेत्ररक्षक मुकेश मार्फत एका धावेपेक्षा अधिक नाही. काय ब्रह्मास्त्र सोडला होता आणि एक सन्मान दिला होता त्या चेंडूला राजू यांनी. एक धाव पूर्ण करतो. एक धाव आणि संघाची धावसंख्या होत ती 13. क्षेत्ररक्षकपणे बदल केला जातो कारण डावखुरे आणि उजव्या शैलीचा फलंदाज आपण पाहतोय गावदेवी वडगर संघाकडून. संतोष सामोरे जाईल. यावेळी मात्र स्ट्रेट व्ही शेप मध्ये केलेला फटका. चांगले क्षेत्ररक्षण निश्चितपणे मात्र 3 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 3 धावेने धावसंख्या वाढवून होते ती 16. गावदेवी वडगर संघाने अष्टनायक ठाकूरपाडा संघाला पराभूत करून यंदा सरपंच चषक वडगर या चषकामध्ये आपला अकाउंट ओपन केलं होतं. जे 8 संघ 4 नंबर रँक करत आहेत त्यामध्ये गावदेवी वडगर संघाचा समावेश आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून ठेवलेला डेप मध्ये क्षेत्र चेंडू झेपावतो जितू तरे. तोपर्यंत फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाज राजू यास. 2 षटकार समाप्ती 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी वडगर या संघाची 17. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा कर्णधार आणि वीरताने दापोडे संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की ठीक आमच्या व्हीआयपी कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि धावसंख्या होते ती 17. ठाकूरपाडा ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुभाष ठाकरे आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. खासदार चषक 2017 मध्ये शेलूमाता अव्वल आणि मराठा पंजाब कडून आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्तीनंतर 4-17. यापुढे 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. तर 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि 2 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 17. तर बघूया
उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय गावदेवी वडगर हा संघ. स्ट्राईकला सज्ज होतोय फलंदाज राजू आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे संतोष. बघूया राजू आणि संतोष या जोडीने काय संतोष दाखवतोय आपल्या टीमसाठी तर बघायचं आहे. किरण येतोय गोलंदाजासाठी मुंडरा इन मधून, सज्ज होतोय राजू. एक डावखुळा फलंदाज आहे. आणि फलंदाज बाद झालेले त्याच्यावर अविनाश, सागर, दीपक आणि मनोज. सज्ज होतोय किरण पहिला चेंडू टाकण्यासाठी मुंडरा इन मधून. चांगलासा चेंडू, चेंडूला भरकून त्याला चेंडू जातोय एक कव्हर क्षेत्रामध्ये. एक धावा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा पूर्ण करतोय राजू. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 19. 4 बाद 19. एक चांगली सुरुवात करतोय आता मात्र राजू. पहिला षटक जो हातलला होता कुणाल यांनी एक चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्ले च्या षटकामध्ये एक पॉवरफुल अशी गोलंदाजी केली होती. 6 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आणि एक जो गडी होता तो धावचितच्या स्वरूपात बाद केला होता. म्हणजे 6 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. त्याच्यानंतर अजित यांनी चांगली कामगिरी केली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवून बघूया किरण तशी गोलंदाजी करतोय का नाही बघायचं आहे. पहिल्याच चेंडू मध्ये 2 धावा काढलेल्या आहेत राजू यांनी आणि संघाची धावसंख्या होते ती 19. पुन्हा सज्ज होतोय किरण. चांगलासा चेंडू, चेंडू जातोय एकदम बाद त्रिफळाचित होतोय. स्ट्राईक करतोय चेंडू आणि बाद होतोय तो फलंदाज राजू. नादात एक बाद झाला होता राजू. एक त्रिफळाचित झाला होता. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो जीत. बघूया जीत कशा प्रकारे आपल्या संघासाठी खेळतोय ते बघायचं आहे आणि त्याच्या जोडीला असणारे फलंदाज तो म्हणजे संतोष. किरण पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र जीत याला बघूया जीत कशा प्रकारे आपलं अकाउंट ओपन करतोय. शॉर्ट चेंडू, चेंडूला पूल केला, चेंडू जातोय वाईट दिशा. चांगलेच असं झेल पकडलंय जितू यांनी. एक पुन्हा एक धक्का लागतोय गावदेवी वडगर या संघाला जीतच्या रूपाने. सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सहावा झटका लागतोय गावदेवी वडगर या संघाला. एक बॅकफुटवर जाताना पाहतात गावदेवी वडगर हा संघ. धाव संख्या होतोय ते 19. 6 बाद 19. एक जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय किरण. बघा विकेटच्या हॅट्रिक वर आहे किरण. विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही ते बघायचं आहे. तर मित्रांनो आजच्या दिवसाचा हा पहिला सामना चालू आहे. गावदेवी वडगर आणि गावदेवी अंजूर. एक नाणेफेकी जिंकून गावदेवी वडगर याने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र फलंदाजी करताना एक बॅकफुटवर जाताना दिसत आहे गावदेवी वडगर हा संघ. किरण पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नवीन फलंदाज संतोषाला स्टेप आउट केलाय. चेंडूला बिलकुल चेंडू जातोय वाईड लागला. त्याच क्षेत्ररक्षकाकडे चांगला झेल आणि फलंदाज बाद होतोय तो संतोष. ते खरोखर एक जबरदस्त गोलंदाजी करतो. एक भेदक मारा चालू ठेवलेला आहे किरण यांनी. तर संतोषाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो कुणाल.
खरोखर एक बॅकफुटवर जाताना आपण पाहतात गावदेवी वडगर हा संघ किरण यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे विकेटींची. धुमाल सर खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजी, एक चांगला मारा सक्षम ठेवलेला आहे किरणने. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हातोलतोय किरण. शॉर्ट चेंडूला पुल करतोय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेकडे आणि सुंदर झेल घेतोय क्षेत्ररक्षक मुकेश. सुंदर झेल आणि फलंदाज इथं बाद झालेला आहे. तो म्हणजे केलं होतं बट नॉट सक्सेसफुल. जे क्षेत्र निवडलं होतं चुकीचं क्षेत्र होतं, कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केलेत. रशीद मलिंगा या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कारनामा केलेला आहे. किरण पुन्हा सज्ज होतोय. चांगला चेंडूला एक पेट करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट होतोय. चेंडू एसटी रक्षकडे जातोय, निर्धाव चेंडू टाकतोय. खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजी केलेली आहे किरण यांनी. फक्त आणि फक्त 2 धावा देऊन 4 विकेट घेतलेले आहेत. एक जबरदस्त अशी गोलंदाजी केली. हे बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. आणि या स्पर्धेमधील ग्रामीण पूल मधील तिसरा गोलंदाज बनतोय विकेट हॅट्रिक टेकर. याआधी अष्टनाग ठाकूरपाडा संघाचा संतोष, दिवासपूर दिवा संघाचा अजय आणि तिसरा गोलंदाज किरण बनतोय गावदेव अंजूर संघाचा विकेट हॅट्रिक घेणारा. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि 3 षटकांच्या मोबाईल धाव संख्या होतय ती 19. वीरताने दापोडे संघाचा करंदार आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा करंदार, दोन्ही संघाच्या करंदारांना पहिला ऑफिशियल कॉल असेल की आपण नाणेफेकीसाठी ठीक आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. तर 8-19 अशी धाव संख्या इथे जोडली गेलेली आहे. 3रं षटक इथं संपलेलं आहे आणि बघूया उर्वरित 7 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय गावदेवी वडगर हा संघ. काय एक चांगली सन्मानजनक असा स्कोर उभा करणार आहेत का ते बघायचं आहे. 6 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला असणारे नव्याने फलंदाज स्वराज आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे कुणाल. गोलंदाज सज्ज होतोय अलंकार. बघूया अलंकार कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. एक चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे कुणाल यांनी, अजित यांनी आणि किरण यांनी. तर बघूया शेवटच्या षटक टाकण्यासाठी घेऊन येतोय तो अलंकार. अलंकाराचा पहिला चेंडू खेळून काढेल तो स्वराज्य. चांगला चेंडूला बिरकून चेंडू जातोय स्वतःच्या पावरफुल मध्ये, सुंदर झेल घेतोय आणि 9वा फलंदाज बाद होतोय सुभाष धमासार. मध्ये पाहू शकता बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इलेक्शन बनवता आला नव्हता. परिणाम स्वरूप चांगला झेल बघायला जातोय. खराब फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला फ्लॉप फलंदाजी गावदेवी वडगर या संघाची. खरोखर एका टेम्परामेंट पाहायला मिळालं नव्हतं फलंदाजीद्वारे. पुन्हा सज्ज होतोय अलंकार पुढचा चेंडू टाकण्यासाठी कुणाल याला. चेंडूला लाभ करतोय, चेंडू हवेत झुरझुरतोय. खात्री वाटते का नो मॅन स्लॅडिंग करतोय हा चेंडू. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावाने संघाची धाव संख्या थोडीशी पुढे सरकते. धाव संख्या होतोय ती 21. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रामीण क्रिकेटचा जो इतिहास जर उघडून बघितला प्रमोद पाटील, तर ग्रामीण क्रिकेटमध्ये यंदा एक अनोखा विक्रम घडला होता. जेव्हा स्वर्गीय ऍडव्होकेट हेमंत पाटील चषकामध्ये विलासपती रानाल संघाविरुद्ध खेळताना गावदेवी वडगर संघाच्या 8 फलंदाजांना तब्बल खातं उघडता आलं नव्हतं आणि 8 फलंदाज
खातं न उघडता शून्यावर बाद होऊन पेहलूमध्ये पडेल हा ग्रामीण क्रिकेटमधला एक नवीन रेकॉर्ड आपल्याला यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळतोय. अलंकार पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चेंडूला भर घेऊन दिलेले पण मिस स्टॉक लागतोय आणि आपल्याच प्लॅटफॉर्म मध्ये चांगला सुंदर झेल घेतोय आणि फलंदाज बाद करतोय. मला तरी वाटतं ऑल आउट झालेले आहेत सर्व बाद. धावसंख्या होते ते 21. महेश ठाकरे पण नाही आणि सुभाष चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. हे जे आयोजन केलेले आहे 3-in-1 आपण बघतोय ज्याप्रमाणे गंगा जमुना सरस्वतीचं मिलन आपल्याला पाहायला मिळतंय त्याप्रमाणे 40+ सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचं मिलन घडून आणलेलं आहे मराठा पंजाब आणि वल. सन्मान्य योगेश भोईर साहेबांकडून काय वाटतंय आयोजनाविषयी? आयोजन तर खूपच छान आहे आणि असं आयोजन तर भिवंडीमध्ये प्रथमच झालेलं आहे डे नाईट आणि त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली त्यांचा आम्ही आभार मानतो. आपल्या संघाचा हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये राजन त्यानंतर हर्षद चौधरी यांच्या व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल मोठा धावसंख्या रचण्यासाठी? दिनेश चरण. तर एक रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपल्या संघाचा हार्दिक शुभेच्छा. तर ग्राउंड मधून न्यूज अशी आहे नाणेफेक जिंकलेल्या अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा कर्णधार सागर ठाकरे यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वीरताने दापोडे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. मी घेऊन जातोय आमच्या समालोचन कक्षामध्ये जे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद दुबाल सर. तर 21 धावा इथं गावदेवी वडगर या संघाने केलेले तर 22 धावांचं एक माफत आव्हान इथे ठेवलेलं आहे गावदेवी अंजूर या संघासाठी. दोन्ही संघ वीरताने दापोडे आणि अष्टनायक ठाकूरपाडा आपण चेंडूंची निवड करून घ्यायची आहे. तर 22 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गावदेवी अंजूर या संघासाठी गावदेवी वडगर या संघाने. तर बघूया 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय या सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ सरांना. खूप खूप धन्यवाद प्रमोद पाटील. यावेळी मात्र इनफिल्डच्या ओव्हरवर टिपिकल पॉवरफुल फटका एका टप्प्याने चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेवर चौकार. काफी अच्छी यहाँ पर शुरुआत होते हुए गावदेवी अंजूर की शॉर्ट गेंद डाली थी
गेंद को फूल कर दिया इनफील्ड के ऊपर से ये गेंद एक टप्पे से जाती हुई 4 रन के लिए 4 रन से खाता खोलता हुआ मुकेश और टीम का भी। पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून भिरकावून जुळवतोय मिड विकेट सीमारेषेवर ग्लोरेश गगनचुंबी षटकार. धुआंसर 2 गेंदों में आधा पल्ला पार किया है यहाँ पर मुकेश ने। ये देखिए और एक यहाँ पर चौका आते हुआ नजर आ रहा है। उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय मुकेश याच्या मार्फत अग्रजा चषकामध्ये 84 धावा तब्बल कुठून काढले त्या फलंदाजाने. यावेळी मात्र परता चेंडू जातोय लॉंग शॉट सीमारेषेकडे चौकार. धावा होत नाही तर प्रमोद पाटील धावा वाहत आहेत. एका षटकामध्ये हा सामना जिंकणार की काय. टार्गेट आहे 22 आणि धाव संख्या होते ती 18. पॉवरप्लेच्या षटकामध्ये अतिशय स्ट्रॉंग पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय मुकेश या फलंदाजाकडून. 3 चौकाराने एक षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा नाही एका दुका सीधा छक्का. आम्हाला सलामी देताना हा षटकार आणि अशा प्रकारे एक फास्टेस्ट विकेटने जलद विजय संपादन करतो. निश्चितच अंजूरगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य निलेश पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड प्रदान करायचं आहे. निश्चितच ज्याने या स्पर्धेमधील एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा लसित मलिंग याने केला होता साऊथ आफ्रिका विरुद्ध. मात्र या सामन्यामध्ये पाहतोय गावदेव अंजूर संघाचा गोलंदाज किरण यांनी गावदेव वडगर संघाविरुद्ध हा कारनामा केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय एक्सटर्न बॉलिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय बॉलर किरण. खरोखर एक जबरदस्त अशी भेदक मारा इथं ठेवला होता किरण यांनी. 2 धावा देऊन तब्बल 4 गडी बाद केले होते. एक जबरदस्त भेदक मारा इथं ठेवला होता. किरण आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम किरण. कम ऑन द स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच. अंजूरगावचे युवा डॅसिंग पर्सनॅलिटी निलेश पाटील यांच्या सोबत असते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिले जात आहे. वेल प्लेड अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर ओलिया आणखीन एक मोठ्या सामन्याकडे अश्विन ठाकूरपाडा विरुद्ध वीरताणे दापोडे या 2 संघादरम्यान सामना रंगला जाणार आहे. अश्विन ठाकूरपाडा संघाचा संघनायक सागर ठाकरे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.